नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ITIचे ऑप्शन फॉर्म म्हणजे ट्रेड कशाप्रकारे सिलेक्ट करायची आहे व ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वात पहिले तुम्हाला ITIच्या पेजवरती यायचं आहे किंवा तुम्हाला इथं क्रोम ब्राउझर ओपन करून ITI असं टाकायचं आहे, ITI ॲडमिशन 2025 त्यावरती क्लिक करून इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर इयर 2025-26 स्टार्टेड तुम्हाला असं दिसेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ज्यांचे कोणाचे फॉर्म इथं भरायचे राहिले असेल व फॉर्ममध्ये जर काही चुकी झालेली असेल ते सुद्धा तुम्ही आता घरबसल्या दुरुस्त करू शकता। कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला येईल। त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जे की फॉर्म भरता वेळेस आलेला होता। पासवर्ड टाकायचा आहे जे की तुम्हाला आलेला असेल। कॅप्चा टाकायचा आहे। तर इथं कॅप्चा जे आपण इथं एंटर करून घेऊया। कॅप्चा तुम्ही कॅपिटल जे की तुम्हाला दिसेल जसं तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे। कॅप्चा टाकल्यानंतर किंवा तुम्ही इथून कॅप्चासुद्धा रिफ्रेश करू शकता। कॅप्चा दुसरा आलेला आहे आपल्याला, तर इथं आपण ज्या कॅप्चा जे इथं एंटर करून घेऊया। कॅप्चा टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जे की तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे। रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे। तर मी इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेत आहे आणि पासवर्ड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून घेत आहे। तर यामध्ये आता आपण लॉग इन झालेलो आहोत। तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल। तर इथं जे काही ऑप्शन फॉर्म इथं स्टार्ट डेट जे काही तुम्हाला दाखवेल, तर इथं आपले जे काही ऑप्शन फॉर्ममध्ये जे काही बदल करायचा असेल किंवा तुम्हाला इथं ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या समोरच्या इथं ओपन होईल। त्यानंतर इथं नाव वगैरे तुम्हाला दिसेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण किती ऑप्शन फॉर्म भरलेले आहे इथून तुम्हाला तुमचा ITIचा प्रकार, गव्हर्नमेंट, तुमचा जो काही जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमचा तालुका, जिथं तुम्हाला ट्रेड टाकायचा आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर आपण जे काही ट्रेड इथं सिलेक्ट केलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसत असेल। तर इलेक्ट्रिशियन केलेलं आहे आपण। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल केलेलं आहे। तुम्हाला ते डिलीट करायचं असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीटसुद्धा करू शकता। त्यानंतर मोटर मेकॅनिकल केलेलं आहे। त्यानंतर वेल्डर केलेला आहे, कम्प्युटर ऑपरेटर, त्यानंतर इलेक्ट्रिशियन जे काही इथं तुम्हाला पैसे भरूनसुद्धा केलेलं आहे आपण कम्प्युटर ऑपरेटर, किंवा तुम्ही इथून जे संपूर्ण डिलीट करून दुसरेसुद्धा टाकू शकता। तर इथून आपण जे सर्व डिलीट करून घेऊया। इथून डिलीट झालेले आहेत। तर इथं आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथून आपण आपलं ट्रेड जे इथून टाकून घेऊया। पहिलं जे आपलं गव्हर्नमेंट इथं आपण सिलेक्ट करून घेऊ। त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। तर इथं डेमोसाठी आपण हा फॉर्म भरत आहे। इथं अकोला आपण सिलेक्ट केलेला, तालुका एखादा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तालुका मूर्तिजापूर सिलेक्ट करू। जी की तुम्हाला इथे गावाचे जे काही नाव येईल जिथं तुम्हाला ITI करायचं आहे तिथून सर्चवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आलेला आहे आता। तर इथं तुम्हाला कम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट आलेला आहे। जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर ॲड यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर पैसे भरूनसुद्धा तोच ट्रेड करायचा असेल तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जर ड्रेस मेकिंग आहे जर करायचं असेल तर ड्रेस मेकिंग पैसे भरूनसुद्धा इथं फी जी आहे इथं फ्रीमध्येच आहे। इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रिशियनवरती तुम्ही जसे क्लिक कराल पैसे भरूनसुद्धा तुम्हाला 25,000 रुपये इथं भरावे लागणार आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला। ॲड जर करायचं असेल तर दोन्ही तुम्ही ऑप्शन्स इथं सिलेक्ट करू शकता। त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे। तुम्हाला हवा असलेला ट्रेड तुम्ही इथून करू शकता। मेकॅनिक, मोटर, व्हेसिकल जे तुम्हाला घ्यायचं असेल तर या दोन्ही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पैसे भरूनसुद्धा करायचं असेल तर याला तुम्हाला 20,000 रुपये पे करावे लागणार आहे। वेल्डर करायचं असेल तर वेल्डरवरती सिलेक्ट करा। त्यानंतर पैसे भरून जर वेल्डर करायचं असेल तर तेवढं सिलेक्ट करा। नेक्स्टवरती क्लिक करायच्यानंतर इथं काहीच दाखवत नाही, म्हणजे इथं एवढेच ट्रेड इथं अवेलेबल आहे। सर्व इथं झाल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन येईल। तर इथून आपलं ट्रेड इथं झालेले आहे। तर आता आपल्याला सेव्ह करायचे आहे। सेव्ह करण्यासाठी इथं तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड जनरेट PDF या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपलं जे काही ट्रेड आहे इथं सेव्ह झालेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ट्रेड टाकू शकता व यामध्ये बदल करून डिलीटसुद्धा करू शकता। तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।